मंडळी, जसं इतर आजारांपूर्वी शरीर संकेत देतं तसंच जास्त सर्दी होणं म्हणजे शरीरात काहीतरी कमी आहे असा संकेत असू शकतो. तुम्हालाही अशीच समस्या होत असेल तर चला जाणून घेऊ की शरीरात कोणती कमी असू शकते ज्यामुळे सारखी सर्दी होते. सगळ्यात आधी बघूया दररोज सर्दी का होते. सर्दी फक्त ठराविक ऋतूमुळे किंवा ऋतू बदलामुळे होते असं नाही. अनेक वेळा शरीराला काही महत्त्वाचे विटॅमिन्स, मिनरल्स आवश्यक असतात जे प्रतिकारशक्तीला मजबूत ठेवतात. जेव्हा ही पोषक तत्व कमी होतात तेव्हा शरीराला व्हायरल इन्फेक्शन लवकर होतं. विशेषतः सर्दीसारख्या विषाणूंचा परिणाम जास्त लवकर होतो. पण कोणत्या विटॅमिन्सची आणि मिनरल्सची कमतरता होते? यासाठी ज्या महत्त्वाच्या पोषक तत्वांची कमतरता मानली जाते त्यात पहिल्या क्रमांकावर व्हिटॅमिन सी येतं. व्हिटॅमिन सी म्हणजे प्रतिकारशक्ती मजबूत करतं. हे शरीरात पांढऱ्या रक्तपेशींचं प्रमाण वाढवतं ज्या इन्फेक्शनविरुद्ध पहिली सुरक्षा देतात. हे एक अँटीऑक्सिडंटही आहे म्हणजे शरीराला पेशी स्तरावर नुकसान करणाऱ्या फ्री रॅडिकल्सपासून आपल्याला वाचवतं. सी विटॅमिनच्या कमतरतेची खालील काही लक्षणं आहेत. त्यात पहिलं म्हणजे वारंवार सर्दी होते, नंतर जखमा उशिरा बऱ्या होतात म्हणजे जखमा बऱ्या व्हायला वेळ लागतो, हिरड्यातून रक्त येतं, सतत थकवा जाणवतो, तसंच कोरडे आणि निस्तेज त्वचा होते. सी विटॅमिनची कमतरता भरून काढायला तुम्हाला लिंबू, संत्री, आवळा इत्यादींचा समावेश तुमच्या आहारात करावा लागेल. तसंच टॉमॅटो, पालक, फ्लॉवर या भाज्यांमधून सुद्धा सी विटॅमिनची कमतरता तुम्हाला भरून काढता येईल. त्यानंतर नंबर 2 आहे डी विटॅमिनची कमतरता. दुसऱ्या क्रमांकावर डी विटॅमिन येतं. व्हिटॅमिन डी प्रतिकारशक्तीचं काम नियंत्रित करण्यात मोठी भूमिका बजावतं. हे इम्युन सेल्स सक्रिय करतं आणि बॅक्टेरिया, विषाणूंशी लढायला आपल्याला मदत करतं. तुम्ही वारंवार आजारी पडत असाल, विशेष करून हिवाळ्यात किंवा जास्त वेळ घरात राहिल्यावर, तर तुमचं शरीर व्हिटॅमिन डीची कमतरता असल्याचा संकेत देत असतं. डी विटॅमिनच्या कमतरतेची खालील काही लक्षणं आहेत. त्यात पहिलं आहे सतत थकवा जाणवणे, वारंवार सर्दी खोकला होणे, हाडं किंवा पाठीमध्ये दुखणे, मूड सारखा बदलणे किंवा नैराश्य सारखं येणे, स्नायूंमध्ये कमजोरी जाणवणे. व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही सकाळची उन्हं अंगावर घेणं किंवा दूध किंवा काही प्रकारचे मासे खाऊन ही कमतरता भरून काढू शकता आणि जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं सगळ्यात योग्य ठरेल. त्यानंतर आहे झिंक. आपल्या शरीरात झिंकला जितकं महत्त्व मिळायला हवं तितकं मिळत नाही, पण प्रतिकारशक्तीसाठी ते खूप आवश्यक आहे. ते इम्युन सेल्स तयार करतं आणि त्यांना सक्रिय ठेवतं ज्यामुळे शरीर विषाणूंशी लढू शकतं. झिंकच्या कमतरतेची काही लक्षणं आहेत ती खालीलप्रमाणे: वारंवार सर्दी किंवा इन्फेक्शन होणे, जखमा उशिरा भरणे, केस गळणे किंवा पातळ होणे, चव किंवा वास कमी जाणवणे आणि नखांवर पांढरे डाग दिसणे. झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ, हरभरा, मसूर, बीन्स, वाटाणे, सोयाबीन, शेंगदाणे, भोपळ्याच्या बिया, तीळ, काजू, बदाम यांचा आहारात समावेश तुम्ही करू शकता. त्यानंतर चौथा आहे लोह. तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल तर त्यामागे लोहाची कमतरता हेही कारण असू शकतं. लोहाचं नाव आपण जास्त करून ॲनिमियासोबत जोडतो म्हणजे रक्तक्षय, पण ते प्रतिकारशक्तीवरही मोठा परिणाम करतं. लोह अंगात कमी असेल तर शरीर पुरेसं हिमोग्लोबिन बनवू शकत नाही, त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि प्रतिकारशक्ती कमकुवत होते. यामुळे विषाणू सहजपणे शरीरावर हल्ला करतात. लोहाच्या कमतरतेची काही लक्षणं खालीलप्रमाणे: थकवा जाणवणे आणि वारंवार आजारी पडणे, पिवळसर चेहरा किंवा डार्क सर्कल्स, नखे तुटणे किंवा केस गळणे, श्वास घेण्यास त्रास होणे, लक्ष केंद्रित न होणे. लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात पालक, मेथी आणि इतर हिरव्या पालेभाज्या, खजूर, काळ्या मनुका, गूळ, डाळी, राजमा, सोयाबीन यांचा समावेश केला जाऊ शकतो. तर मंडळी, थोडक्यात सांगायचं झालं तर आत्ता बघितलेल्या 4 महत्त्वाच्या पोषक तत्वांची कमतरता सतत सर्दी किंवा एकूणच व्हायरल इन्फेक्शन्स होण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे आपल्या आहारात सर्व पोषक तत्व असतील असं बघा ज्यामुळे कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होण्यास अटकाव होईल आणि तुम्ही निरोगी राहाल. धन्यवाद.